नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. 2-3 दिवस मला रेग्युलर भाग टाकायला जमत नाही आहे, त्याबद्दल खूप खूप सॉरी. पण मी रेग्युलर भाग टाकण्याचा प्रयत्न नक्की करेल. विशाल संध्या मर्यादित प्रेम भाग 30. संध्या भाजी निवडायला बसली होती आणि विशाल लगेच तिच्या शेजारी आला आणि संध्या तिथून उठली आणि बाजूला जाऊन बसली. विशाल मनातच म्हणाला, बायको खूप चिडली आहे वाटतं. आता बायकोला मनवायला पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही. विशाल मुद्दामून टीव्हीचा रिमोट शोधायला लागला आणि संध्याला म्हणाला, संध्या, मला टीव्ही लावायचा आहे. तू रिमोट कुठे पाहिला आहेस का टीव्हीचा? संध्या काहीच म्हणाली नाही. टीव्ही लावला आणि त्याच्या हातात रिमोट दिला, पण एक अक्षर सुद्धा त्याच्याशी बोलले नाही आणि पाहिलं सुद्धा नाही त्याच्याकडे. वहिनी संध्याला म्हणाले, संध्या, अगं जेवण झालं आहे. आई आप्पा बाहेर गेले आहेत, आपण 4घे जण जेवून घेऊयात. आई म्हणाल्या, मला जरा उशीरच होईल, तर तुम्ही जेवून घ्या. संध्या म्हणाली, हो वहिनी, ठीक आहे, मी सगळं बाहेर घेऊन येते. वहिनी म्हणाल्या, नको, मी आणते. संध्याची भाजी सुद्धा निवडून झाली आणि निवडलेली भाजी संध्याने वहिनींना दिली. संध्या वहिनी शेजारी बसली, पण विशाल शेजारी अजिबात बसणार नव्हती. विशालला वहिनींनी आवाज दिला, विशाल भाऊजी, जेवायला चला की. विशाल संध्याकडे एकटक पाहत राहायला, पण संध्याने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. वहिनी परत दुसऱ्यांदा म्हणाल्या, हो विशाल भाऊजी, चला की जेवायला. जेवायला येताय ना, या लवकर, ताट वाढलंय. तरी विशाल उठला नाही जागचा. विशालचा भाऊ म्हणाला, ए विशाल, अरे आज काय भूक नाही का तुला? संध्या मनातच म्हणाली, उठायला पाहिजे आणि माझ्या जागेवर जाऊन बसायला पाहिजे, त्याशिवाय हा माणूस काय जेवायला यायचा नाही. 1 नंबरचा हट्टी नवरा भेटला आहे मला. संध्या वहिनींच्या शेजारून उठली आणि विशाल जिथे बसणार होता तिथे त्याच्या शेजारी जाऊन बसली. विशालने हळूच पाहिलं. संध्याने विशालला आवाज दिला, अहो जेवायला या ना, वहिनींनी 3 हाका मारल्या ना तुम्हाला? विशाल उठला आणि जेवायला येऊन बसला. वहिनी म्हणाल्या, काय हो विशाल भाऊजी, बायकोनीच बोलवायला पाहिजे का? मी तुम्हाला 3 हाका मारल्या, उठलाच नाहीत जागचे अजिबात. भाऊ म्हणाला, अगं का नाही उठला माहित आहे का तू? संध्या तुझ्या शेजारी बसली होती ना, म्हणून उठला नाही तू. पठ्ठ्याला बायको शेजारी लागते जेवायला बसताना, त्याशिवाय त्याच्या नरड्याखाली घास उतरत नाही. वहिनी म्हणाल्या, असं आहे का? संध्या आता लाजत होती गालातल्या गालात आणि विशाल हसत होता. विशाल म्हणाला, नाही रे दादा, असं काही नाही. भाऊ म्हणाला, अरे मोठा भाऊ आहे मी तुझा, लहानपणापासून ओळखतो मी तुला. तू कसा आहेस ना, ते मला शिकवू नकोस, मला माहिती आहे. आणि आता जेव. अजूनही मन भरलं नसेल तर संध्याला भरवायला सांगू का तुला? संध्या भाऊला म्हणाली, भाऊजी जाऊ दे हो, नका लक्ष देऊ, तुम्ही जेवा. विशाल भाऊला म्हणाला, भाऊ, अरे आई आप्पा असले ना, हे तुझ्या तोंडात ना शब्द फुटत नाही, आणि आता ते नाहीत तर एवढी मस्करी करतोयस का माझी? भाऊ म्हणाला, अरे गंमत केली रे तुझी, असा चान्स परत मिळणार नाही ना मला. आणि सगळे हसायला लागले. संध्या पण हसायला लागली. विशालला आता कळलं, आता माझ्या लाडोबाईची कळी खुलत आहे. पण संध्या त्याच्याकडे बघून हसतच नव्हती. तो जेवताना संध्याला म्हणायचा, संध्या मला हे दे ना, मला पाणी दे ना, मला भात वाढ ना. पण संध्या मुद्दामून त्याच्याकडे बघणं टाळायची आणि खाली मान घालून त्याला वाढायची. विशालने दोघांच्या पण नकळत संध्याच्या तळपायांना गुलगुल्या करायचा, चिमटा काढायचा आणि संध्याला हसायला यायचं, पण अजिबात दाखवत नव्हती. तिने विशालकडे पाहिलं. विशाल परत तिला चिमटा काढायला जाणार, तो थांबला आणि हात मागे घेतला. संध्या हळूच त्याला म्हणाली, शांत जेवा की आणि मला पण जेवू द्या. उगाच खोड्या कशाला काढताय माझ्या? समोर दादा आणि वहिनी बसले आहेत. विशाल म्हणाला, बरं सॉरी. विशाल पटकन जेवला आणि बाहेर जाणार इतक्या संध्या त्याला म्हणाली, अहो इथे जवळ मेडिकल आहे का हो? विशाल तिला म्हणाला, काय गं संध्या, काय होतंय? मला सांग, गोळी हवी आहे का? संध्या त्याला म्हणाली, तुम्ही सांगा ना मला, आहे का मेडिकल जवळ? विशाल म्हणाला, हो आहे,
हे काय इथे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण तुला कशाला जायचं आहे आता तिथे? संध्या विशालला म्हणाली. अहो मला ते घ्यायचं आहे. विशाल तिला म्हणाला, ते घ्यायचं आहे म्हणजे काय घ्यायचं आहे? अहो तुम्हाला तुम्हाला ना सगळ्या गोष्टी सविस्तर सांगाव्या लागतात. तुम्ही माझ्यासोबत चला आणि बघा तुमच्या डोळ्यांनीच मला काय घ्यायचं आहे ते. हे विशाल हसला आणि म्हणाला, आलोच गाडीची चावी घेऊन. संध्या त्याला म्हणाली, जाऊ की चालत? इथेच आहे ना? विशाल म्हणाला, नको, तुझ्या पोटात दुखत आहे ना, तुझी तब्येत पण बरी नाही, गाडीवर जाऊयात. विशाल गाडीची चावी घेऊन आला. संध्याला खूप गार लागत होतं. विशाल संध्याला म्हणाला, संध्या तुला काय आणायचं असेल तर मला सांग ना, तू येऊ नकोस पाहिजे तर हवेवर. संध्या म्हणाली, नको, मी येते तुमच्यासोबत. विशालला काहीच कळत नव्हतं. हिला एवढं काय घ्यायचं आहे की हिला स्वतःलाच जायचं आहे मेडिकलमध्ये. विशाल म्हणाला, बरं बाई, तू काही ऐकणार नाहीस, स्वेटर घालून ये जा. संध्या आतमधून स्वेटर घालून आली, गाडीवर बसली. पण विशालला काही धरलं नाही तिने. विशालनी मुद्दामून गाडी स्टार्ट केली नाही, एकाच जागेवर थांबला. संध्या म्हणाली, चला की. विशाल म्हणाला, नाही, नीट बस आधी, मला धरून बस घट्ट. आणि प्रत्येक वेळेस तुला काय ग एकच गोष्ट सांगायला लागते सारखी सारखी? माझ्या बायकोला ना बदाम आणतो येताना उद्या, तिची मेमरी शार्प करतो जरा. संध्या नाक मुरडत म्हणाली, राहू दे राहू दे, माझी मेमरी शार्पच आहे, पण तुमच्यावर मी नाराज आहे म्हणून तुम्हाला धरून नाही बसायचं मला. विशालने गाडी स्टार्ट केली आणि पुढे गेल्यावर पटकन ब्रेक दाबला आणि संध्या त्याच्यावर जाऊन आदळली आणि त्यांनी तिचा हात पटकन घट्ट पकडला आणि त्याच्यावरती एक किस केला. संध्या गालातल्या गालात हसत होती आणि विशाल मिररमधून तिला पाहत होता आणि मनातच म्हणाला, उगाच नाटकं करत असते. विशालने मेडिकल जवळ गाडी थांबवली. दोघे पण दुकानात गेले. संध्याने सॅनिटरी पॅड त्याच्याकडे मागितले. विशाल मनातच म्हणाला, माझ्या राणीला हे पाहिजे होतं का? विशाल तिला म्हणाला, संध्या तुला अजून हवे असतील तर घे. संध्या त्याच्यापासून लांब झाली आणि म्हणाली, गप्प बसा की, मेडिकलवाला आहे ना समोर. विशाल म्हणाला, अगं माझी अडाणी ठेकू, काय करू ग तुझं? संध्या म्हणाली, काही करू नका, त्याला पैसे द्या आणि चला घरी. विशालला आता खूप हसायला येत होतं. संध्या गाडीवरती विशालला म्हणाली, काय हो, तुम्हाला काय कळत कसं नाही? विशाल तिला म्हणाला, तुला विचारत होतो ना मी घरामध्ये काय घ्यायचंय म्हणून, तेव्हा काहीच म्हणाली नाहीस मला, आणि आता काही बोलू नकोस, शांत बस, मला आधी सांगत जा. अगं मी घेऊन आलो असतो की, तुला यायची काय गरज होती? संध्या त्याला म्हणाली, अहो पण तुम्हाला कसं सांगायचं, मलाच लाज वाटत होती. विशाल संध्याला म्हणाला, संध्या तू वेडी आहेस का ग? अगं त्यात काय लाजायचं, मातृपण सुद्धा त्यांनीच येतं ना. आणि सकाळी थोडासा तुझा नवरा वागला वेड्यासारखा, पण त्याला माफ कर. माझ्याशी कोणी ओरडून बोललेलं आणि रुबाबात बोललेलं मला चालत नाही. संध्याने नाक मुरडलं आणि म्हणाली, आणि स्वतःने कसंही वागलेलं चालतं, हो का नाही? घर आलं आणि विशाल काय म्हणणार तिला इतक्यात संध्या आतमध्ये पळाली. विशाल म्हणाला, जाऊन जाऊन कुठे जाणार आहेस? माझ्या शेजारी झोपणार आहेस शेवटी, बघतो तुझ्याकडे, थांब. विशाल बेडरूममध्ये आला तर संध्या वॉशरूमला गेली होती. विशालने येताना कॅडबरी घेऊन आला होता आणि दार लावून घेतलं. संध्या पण तोपर्यंत बाहेर आली होती. विशाल चादर झटकत म्हणाला, दम नाही म्हणून पळतात अशी लोक बोलून. संध्या मनातच म्हणाली, अजिबात या माणसाच्या नादी लागायला नको आता, नाहीतर रात्र पुरणार नाही याला. विशालच्या फोनवरती संध्याच्या बाबांचा फोन आला. विशाल म्हणाला, संध्या बाबांचा फोन आला आहे. संध्या म्हणाली, अरे बापरे, आज पण विसरले बघा त्यांना फोन लावायचा, म्हणूनच म्हटलं ना तुला जरा बदाम खायला घालतो. संध्यानी फोन उचलला आणि बाबा म्हणाले, संध्या काय करतेस ग, जेवण झालं का, कशी आहेस? संध्या म्हणाली, बाबा मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात हो? आणि आई कशी आहे? हे दोघे जण झोपले का?
अगं ते बाहेर खेळतायत. सहजच फोन लावला, म्हटलं तुझं ॲडमिशन झालं का विचारावं. संध्या म्हणाली, झालं ना बाबा, कालच कालच घेतलं ॲडमिशन. बाबा म्हणाले, बरं झालं. आणि तुला जायला यायला सुद्धा सोपं झालं. इथलं कॉलेज खूप लांब पडलं असतं ना तुला. थांब, तुझ्या आईसोबत बोल 2 मिनिटं. संध्या आईसोबत बोलली आईसोबत 2 मिनिटं बोलली आणि नंतर तिच्या पोटात जोरात कळ आली आणि पोट दुखायला लागलं आणि ती कळवळली आणि म्हणाली, आई ग. विशाल घाबरला आणि म्हणाला, संध्या काय झालं ग? आणि बस ना एका जागेवरती आणि बोल फोनवर. आई म्हणाली, अगं काय झालं ग? संध्या म्हणाली, काही नाही ग आई, ते महिन्याचं तुला माहीत आहे ना, मला किती त्रास होतो. आता उभी राहिले होते सहजच बोलताना तर एकदम पोटामध्ये कळ आली आणि पोट दुखायला लागलं. संध्या आईला म्हणाली, आई फोन ठेवते, झोपते आता, उद्या फोन लावते. आई म्हणाली, हो ठीक आहे बाळा, तू आराम कर. संध्याने फोन ठेवला. विशाल तेलाची बाटली घेऊन बेडरूममध्ये आला. संध्या म्हणाली, अहो कशाला आणलं तेल? विशाल म्हणाला, असू दे, असंच आणलं आहे सहजच. ते काय आहे ना, माझं पोट खूप दुखतंय ना, म्हटलं जरा पोटाला तेल लावावं, पाय दुखतायत, पायाची मालिश करावी. संध्याला आता हसायला येत होतं. विशालने दार लावून घेतलं, संध्याला उचललं आणि बेडवरती ठेवलं. संध्याच्या पदराची पिन काढली आणि वरनं गाऊन घातला. साडी तर काय सोडलीच नव्हती. संध्याने साडी पण सोडून टाकली आणि विशालने तिचे दोन्ही पाय त्याच्या मांडीवरती घेतले आणि मांडीपर्यंत तिला मस्त असे तेल लावून पाय दाबून दिले आणि मस्त मालिश केली तिच्या पायांची. संध्याला खूप बरं वाटत होतं. दिवसभराचा शीण गेला होता तिचा. विशालच्या स्पर्शाने खूप बरं वाटत होतं तिला. संध्या पालती झाली आणि विशालला कळलं, आता मॅडमची कंबर पण दाबून द्यायची आहे. विशालने तिची कंबर पण दाबून दिली. संध्याला आता बरं वाटत होतं आणि त्याच्यावरचा राग सुद्धा खुश झाला. संध्याला आता खूप बरं वाटलं. त्याच्या प्रेमळ स्पर्शाची तिला खूप गरज होती. त्यांनी तिला समजून घेण्याची तिला खूप गरज होती आणि ते सगळं आता तिला मिळालं होतं त्याच्याकडून. म्हणून तिची कळी आता खुलली होती. संध्या सरळ झाली आणि दोन्ही हात उंचावले. विशालला तिच्यावरती झोपण्याचा इशारा केला. विशाल पण गालात थोडासा हसला आणि बायकोसाठी आणलेली डेअरी मिल्क खिशातनं काढली आणि दातात धरली. संध्या त्याला म्हणाली, आता काय हे? आणि कॅडबरी कधी घेतली तो तुम्ही? विशाल तिला म्हणाला, तुला सॉरी म्हणण्यासाठी घेतली होती कॅडबरी. म्हटलं पान खाऊन चोच खूप लाल केली. आता कॅडबरी खाऊन तोंड गोड गोड करू एकमेकांचं. सकाळपासून खूप कडू तोंड केलं होतंस ना, थोडासा गोडवा उतरवतो त्याच्यामध्ये. विशाल तिच्यावर झोपला आणि तिला डोळा मारत तिचे केस प्रेमाने सावरले. तिला तिच्या कपाळावर प्रेमाने किस केला आणि दातामध्ये कॅडबरी धरली आणि तिला डोळा मारला आणि ती कॅडबरी दोघांनी खाण्याचा इशारा तिला केला. विशालने डोळे बंद केले. एक लाईन इथे रिपीट झाली आहे, ही लाईन सोडते आणि पुढची लाईन वाचते. आणि संध्या आता कॅडबरी खाईल, मग खाईल या आशेने तो संध्याला हो हो करत होता. फक्त डोळे उघडून पाहतो तर काय, ही त्याच्याकडे पाहून दात काढत होती आणि त्याची मजा घेत होती. विशालला आता खूप राग आला तिचा आणि तिच्या अंगावरनं पटकन उठला आणि तिला म्हणाला, यापुढे तुझ्यासाठी काहीच घेऊन येणार नाही आणि तुझ्या शेजारी बेडवर पण झोपणार नाही. खूप माज आहे ना तुला? बेडवरती आल्यावरच तुला नाटकं सुचतात. माझा विचार कधीच करू नकोस. विशाल थोडासा नाराज झाला आणि संध्याला वाईट वाटलं. उगाच डिवचायला गेले त्यांना. विशाल त्याची उशी बाहेर घेऊन जाणार इतक्यात संध्या जोरात कळवळली आणि म्हणाली, आई ग, माझ्या पोटात खूप दुखायला लागलंय हो. अहो या ना लवकर. विशाल पटकन आला आणि म्हणाला, कुठे दुखतंय बघू मला. थांब, गरम पाण्याची पिशवी घेऊन येतो. तो जवळ आला तसा संध्याने पटकन त्याला ओढून घेतलं आणि तिच्या मिठीत घेतलं आणि त्याच्या गालावर भरपूर किस केले आणि त्याला म्हणाली, आय लव्ह यू माय स्वीट हार्ट.
विशालने तिचा गाल चावला आणि म्हणाला, नाटकं करतेस ना? तुला माहितीये तुला खर्चटलं तरी तुझ्या नवऱ्याचा जीव खालीवर होतो. अशीच परीक्षा बघतेस ना माझी? संध्याने कान धरले आणि म्हणाली, मला कॅडबरी खायची आहे. विशालने तिथे ठेवलेली कॅडबरी तिच्या हातात दिली आणि म्हणाला, खा तूच, आता माझा मूड गेलाय. संध्या त्याला म्हणाली, मग तुम्हाला खायची नसेल ना, मग मला सुद्धा खायचे नाही, मला पण नको. जानू, सॉरी ना, परत नाही असं करणार. मला सकाळी किती ओरडलात हो तुम्ही, तेव्हा मला कसं वाटलं? थोडीशी मज्जा केली ना तुमच्या राणीने. बास ना आता, उद्या जर मेले ना तर माझी इच्छा अपूर्ण राहील ही. संध्याच्या डोळ्यात ना आता पाणी आलं आणि विशाल तिला म्हणाला, अशी एक खाडकन कानाखाली वाजवील ना तुझ्या, मला परत तुझ्या तोंडून असे शब्द ऐकायला आले नाही पाहिजेत, समजलं? आणि मारायचंच असेल ना तर दोघांनी पण मारायचं, एकट्याने नाही जायचं, कळलं का? आणि तुझी हीच काय, तुझ्या सगळ्या इच्छा हा विशाल पूर्ण करेल. आय लव्ह यू संध्या, असं म्हणाला आणि पटकन तिच्या तोंडात तोंड घातलं. दोघांनी पण ती कॅडबरी संपवली आणि नंतर एकमेकांचे ओठ चोकत बसले. संध्या थोडीशी भावूक झाली होती आणि विशालला सुद्धा संध्याला गमवायची भीती खूप होती. विशालने तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर किस केला आणि दोघे पण लवबर्ड्स एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपले. चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.